काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह समितीच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे। चळवळीतील तमाम अनुयायांना मार्गदर्शक ठरलेल्या व जगाच्या इतिहासात सर्वात मोठा सत्याग्रह म्हणून नोंदविला गेलेला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिन अभिवादनाकरता काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रही स्मारक समिती नाशिक यांच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे। शनिवार दिनांक 2 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता या सभेचे आयोजन संत गाडगे महाराज पुलाजवळ गौरी पटांगण गंगाघाट येथे करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्षा लक्ष्मीबाई ताठे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली। आज यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद झालेली आहे। आज 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेसाठी सर्व जनतेला आम्ही आवाहन करतो का जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने तिथे उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। 2 मार्च हा काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभा ही 1930 साली सुरू झाली व ती 5 वर्ष 7 महिने व 11 दिवस चालली। हा लढा ज्यांचं जिथे योगदान आहे, जो बलिदान गेलेलं आहे, त्यांना आपण अभिवादन करतो। तिथे जाऊन व प्रत्येक वर्षी तिथे गायनाचा कार्यक्रम असतो गौरी पटांगण इथे आणि सर्वच नेते मंडळी मुंबईवरनंही तिथे येतात व नाशिकचे सर्व नेते असतात। सर्वांनाच आम्ही इथं आमंत्रित करून सर्वांना त्या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा म्हणून आम्ही आवाहन करतो आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्ही गायक म्हणून प्रत्येक वर्षी आम्ही प्रत्येक क्षेत्रातले गायक जे लोकांचं मनोरंजन करतील, बाबासाहेबांच्या गाण्यावरती जे गाणे असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, या सर्वांच्या गायनाचा आनंद घेण्यासाठी सर्वच मान्यवर तिथे येतात व सर्वच जनता तिथे मोठ्या संख्येने असते व सर्वच नेते मंडळी असते। म्हणून मी सर्वांना आव्हान करेन का ह्या 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेसाठी 2 मार्चला संध्याकाळी 5 वाजेला हा कार्यक्रम सुरू होईल व रात्री 10 किंवा 11 वाजेपर्यंत याचा आपण जनतेने लाभ घ्यावा एवढंच मी आव्हान करेल व जास्तीत जास्त जनतेने ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढंच सांगते। इथेच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। काळाराम मंदिर सत्याग्रह स्मारक समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं 2 मार्च रोजी अभिवादन सभेचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नाशिक जिल्ह्यामधून लोकांचा सहभाग होणार आहे। या आंबेडकर चळवळीतील सर्व नेते मंचकावर येऊन मार्गदर्शन करणार आहे। या कार्यक्रमासाठी हजारोच्या संख्येने लोक या कार्यक्रमाचे साक्षीदार बनतील असे सर्वांना मी आव्हान करतो का या कार्यक्रमाला 2 मार्च शनिवारी या दिवशी गौरी पटांगण गंगाघाट या ठिकाणी सर्वांनी येऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचा सुपरस्टार रॉक आपण राहुल साठे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या प्रसंगी लक्ष्मीबाई ताठे, आदेश पगारे, कैलास तेलोरे, संदीप काकळी, बाळासाहेब शिंदे, आकाश भालेराव, बिपिन कटारे, संतोष शर्मा, नरेंद्र गवारे, मिलिंद हट्टे, भरत रोकडे, प्रशांत पगारे, गणेश तुपसुंदर, मुस्ताक कुरेशी, सुनील कांबळे, अतुल भावसार, अलका नाडेकर, अनिता भोसले, शालिनी शेळके, रेखा प्रधान, शोभा वाडवणे, राजलक्ष्मी पिल्ले तसेच काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।